महागाईच्या काळात सोन्याची वस्तू प्रामाणिकपणे परत करणारी व्यक्ती सापडणं कठीण असलं तरी साईबाबा संस्थांच्या कामगारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून सुरक्षा रक्षकांमध्ये साईभक्त भाविकांना चांगल्या सेवा देण्यासाठी त्रिसदस्यीय समितीच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून लाखो रुपयांच्या सोन्याच्या वस्तू, रोख रक्कम, मोबाईल, पर्स आदी साईभक्त भाविकांना ओळख पटवून सुरक्षा रक्षकांनी कार्यालयात जमा केलेल्या वस्तू साईभक्त भाविकांना आणि महिलांना परत देण्यात आल्या, अशी माहिती शिर्डी साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी दिली आहे। साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षक आणि महिला रक्षक यांना वेळोवेळी करण्यात आलेले मार्गदर्शन आणि सूचना, जनप्रबोधन, साईभक्त भाविकांच्या प्रती असलेले बांधिलकी आणि सेवाभाव डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे। साईभक्त भाविकांनी आपल्या चीज वस्तू सांभाळून काळजी घ्यावी असं आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे। साईबाबा मंदिर अंतर्गत सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर CCTV कॅमेरे बसवण्यात आले। त्याचबरोबर 1000 रूम, 500 रूम, साईबाबा सुपर हॉस्पिटल, साईनाथ हॉस्पिटल, दर्शन रांग आदी ठिकाणी जर काही चीज वस्तू गहाळ झाल्या तर त्याचा शोध घेतला जातो आणि त्याबरोबर सुरक्षा रक्षक देखील प्रामाणिकपणे जमा करत असल्यामुळे त्या साईभक्त भाविकांना ओळख पटवून दिल्या जातात। 5 मे रोजी कार्यकारी निवासस्थान परिसरामध्ये सुरक्षा कर्मचारी अण्णासाहेब भवर यांनी 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत तब्बल 21,000 रुपयांची सापडली होती। ती त्यांनी प्रामाणिकपणे संरक्षण ऑफिसमध्ये जमा केल्याबद्दल त्यांचा नुकताच साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलोळे यांनी कौतुक केले। तसेच भवर यांचा शाल, श्रीफळ, साईंची मूर्ती देत पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी नुकताच सत्कार केला आणि प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करत तसेच भवर यांचे काम इतर सुरक्षा रक्षकांना प्रेरणादायी आहे असं मत व्यक्त केलं आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।